नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे आणि टेन्स ग्रामर पाहतो आपण. ग्रामरमध्ये टेन्स प्रेझेंट टेन्स पाहत आहोत. आता आज आहे शेवटचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस CONTINUOUS कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. आता चालू पूर्ण म्हणजे काय? याला कंटिन्युअस म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हटलं. चालूही आहे, पूर्ण होत म्हणजे झालेला आहे, आणि वर्तमान काळ म्हणजे आता चालू पूर्ण. हे कसं आहे? आता सूत्र पहिल्यांदा आता ही याचा आपल्याला असं म्हणता येईल की एखादं काम तुम्ही सकाळी सुरू केलात म्हणजे कामचा म्हणजे सुरू केलात आणि आता सुद्धा चालू आहे, त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. उदाहरणामध्ये सकाळी तुम्ही होमवर्क करायला बसलात, लिहायला बसलात आणि आता सुद्धा चालू आहे, अशा वेळेला चालू पूर्ण वर्तमान काळ. सूत्र पहिल्यांदा घेऊ आपण. सूत्र पाठांतर करा. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V4 म्हणजे ING प्लस ऑब्जेक्ट. सूत्र लक्षात राहील. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V4 म्हणजे ING लागलेला आणि O. आता हॅव तुम्हाला माहित झालं कधी वापरायचं. आय हॅव, वी हॅव, यू हॅव. हॅज कधी वापरायचं आहे? ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राहुल हॅज. ठीक आहे. एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. पहिल्यांदा आय हॅव येणार. आता इथे बिन लागलंय जास्तीच. आय हॅव बिन. V4 म्हणजे आता कोणता? V4 म्हणजे बघा इकडे, V4 प्ले. इथे V4 म्हणजे प्लेइंग, ING लागलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आय हॅव बीन प्लेइंग. क्रिकेट. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. बघा, मी क्रिकेट खेळत आलेलो आहे. समजलं? आता ह्याला 1 नंबर द्या म्हटलं, याला 2 नंबर, 3, 4 आणि 5. मी क्रिकेट खेळत आलेलो आहे. ठीक आहे. नंबर 2. वी हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. बघा, आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहेत. तिसरा. यू हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. तू क्रिकेट खेळत आलेला आहेस किंवा तुम्ही क्रिकेट खेळत आलेले आहात. ठीक आहे. नंबर 4. आय, वी, यू, ही आता हॅव नाही, ते हॅज येणार. ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आलेला आहे. नंबर 5. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. म्हणजेच ती क्रिकेट खेळत आलेली आहे. नंबर 6. आता इट हॅज बीन. आता मागच्या याच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे इट म्हणजे प्राण्यांसाठी किंवा वस्तूसाठी इट हॅज बीन, ते आपण स्किप करूया.
आणि आणखी एक आहे दे. दे हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आलेले आहेत. अँड एखाद्याचं नाव म्हटलं आपण, राहुल घेतलेलं आहोत. राहुल हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळत आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळासाठी वापरू शकता. इतर कोणतेही या ठिकाणी फक्त वर्ब ठेवा, मेन वर्ब, आणि आय हॅव बीन, वी हॅव बीन, यू हॅव बीन, ही हॅज बीन, शी हॅज बीन, इट हॅज बीन, दे हॅव बीन, राहुल हॅव बीन हे तोंडपाठ करा. जेणेकरून मेन वर्ब इथं जर वापरला तर अगदी काम सोपं जाईल. म्हणजे बघा, आय हॅव बीन प्लेइंगच्या जागी इटिंग करा. आय हॅव बीन इटिंग फूड. मी जेवण करत आलेलो आहे. अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. आपले चारही प्रेझेंट टेन्समध्ये झालेले आहेत. आता पुढे जर असेल पास्ट टेन्स आणि फ्युचर, तेही आपण पूर्ण करूया. हे चारही जे काही व्हिडिओज आहेत हे आता अपलोड झालेले आहेत. आता परत युनिट 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, थांबू आपण. धन्यवाद.